नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। कोण यांच्या नाद लागत हो तुम्ही? बायका पोरांच्या मित्रांच्या जिंदगीचं वाटोळं करून घ्याल, ध्यानात ठेवा। कोणती बायको तुम्हाला स्वर्गाला नेऊन घालणार आहे? कोणती प्रियशी तुम्हाला मोक्षाचा मार्ग दाखवणार आहे? आणि कोणता मित्र तुम्हाला चांगल्या मार्गाला दाखवणार आहे? कोण नेणार तुम्हाला? अरे यांचं त्यांना जमलं नाही आणि तुम्ही यांच्या नादी लागून जगाल तर आयुष्यात संपाल। ज्यांच्यासाठी तुम्ही कोटीच्या इस्टेटी कमवल्यात त्यांनी तुमच्यावर हात वर केलाय, त्या दिवशी तुम्ही संपले। तुम्ही पोटचा पोरगा बापावर ज्या दिवशी हात वर करायला लागला त्या दिवशी तो बाप संपला। दीड दमडीची सून सासऱ्यावर धावते, संपला सासरा त्या दिवशी। आणि जेवढे जेवढे पुरी पळून गेल्या त्या सगळ्या पुरी आयुष्यात बर्बाद झाल्या। कधीच पोरगी पळून गेलेली पोरगी कशी यशस्वी होऊ शकत नाही, कधीच नाही। बापाचं हृदय तोडलंय तिने, आईचं हृदय तोडलंय, आईच्या हृदयाला जखम करून गेली, बापाच्या हृदयाला जखम करून गेली। ती समाधानी राहील पैसा बिसा म्हणून, पण ती सुखी कधी होऊ शकत नाही। आणि तिचं आयुष्य शेवट कधी चांगलं जाऊ शकत नाही, हे ध्यानात ठेवा। तुमचं काय मत आहे? मी काहीच बोला। अशी एखादी पोरगी असेल कीर्तनात तर तिने मला सांगावा की मी पळून येऊन सुखी आहे, फक्त सांगावं तिने। पळून आलेले 2-3 जणी आहेत, दाखवा। पोरगी शाळेतून उशिरा आली, तुझ्या बापाला कळलं तर कानपाड फोडेल, उद्या लवकर ये एवढं म्हणा। नीट वाग, तुझा बाप सोपा नाही आहे एवढं म्हणा। पोरगा म्हणला मला शर्यतीला जायचंय, त्यांना विचारू दे, निर्णय घ्यायचा नाही। मला बोलणे बसतील, तुला मार खावा लागेल एवढं म्हणा। आणि पोरगा बाहेर गेल्यावर नवऱ्याला सांगा पाठवू नका त्याला, त्याचे मित्र नालायक आहेत। तुम्ही या पोरांशी पोरींची फाजील लाड केल्यामुळं वाईट वाटेल तुम्हाला माझ्या बोलण्याचं, पण तुमचा भाऊ म्हणून सांगतो तुम्ही या कुटुंबाची वाट लावून टाकली महाराज, वाट। तुम्ही कधीच या माणसाच्या किमती दिल्या नाहीत, तुम्ही या कुटुंबामध्ये विचार केला नाही। बापाचा जर ठाक मुलीला असता, तुम्हाला माहित नाही म्हणलं आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नाही ना, तो बाप पोरगी पळून गेल्यावर रडला। पहाडासारखा बाप आहे, पहाडासारखा। वाईला हे बरे तिथे गप करे ते फटकटून वाईला निघला ना, त्याला एक पोत बाजरीने एक म्हातारा बैल आलता। अरे त्यानं कष्ट करून संसार उभा केला, पण कुणा पुढं माफी मागून जगला। पण पोरगी पळून गेल्यावर रडला, आणि तोच बाप पोलिसाला म्हणतो माझी मुलगी सापडून द्या, देव माझी मुलगी सापडून। पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी मुलगी सापडून देतो। बाप म्हणतो मी इस्टेटीचं वाटोळं करेल, पण माझी मुलगी दुःखी होऊ देणार नाही। पोरगी पोलिसासमोर बापाला पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे, संपला बाप, संपला। आतापर्यंत रात्रंदिवस केलेल्या कष्टाच्या पाण्यात पालथं पडलं। बोला तुमचं काय मत आहे? संपले तुम्ही त्या दिवशी। पोरगी पोलिसाला सांगते बाप माझा दुश्मन आहे, माझ्या प्रियकराला धोका आहे, संपला बाप त्या दिवशी। आणि याला सगळ्याला जबाबदार तुम्ही आहेत, सगळ्याला। पोरगी प्रेमात पडली तुम्हाला माहित आहे, पोरगी पळून गेली तुम्हाला माहित आहे, पळून जाणार आहे हेही माहित आहे, कधी पळून जाणार आहे हेही माहित आहे, पळून कुठं जाणार आहे हेही तुम्हाला माहित आहे, आणि पोरगा दारू पितोय हेही तुम्हाला माहित आहे। पण तुम्ही कायम पोरांची बाजू घेतल्यामुळं तुम्ही आयुष्यामध्ये फार मोठी चूक केली। तुमचं काय मत आहे? तुम्ही आता माझ्या पुढे कबूल होणार नाही तो भाग वेगळा, पण आज घरी गेल्या गेल्या झोपू नका। एक 10 मिनिटं मी तुम्हाला काय बोललो तुमचा भाऊ म्हणून आठवा, तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगेल याला जबाबदार आपण आहे। आता नाही सांगणार तुम्ही, आता नाही सांगणार, आता तुम्ही माझ्या पुढे कबूलच होणार नाही। तुम्ही उलट्या म्हणणार हा काही बोलतो, काही बोलतो, पण एक 10 मिनिटं झोपू नका घरी गेल्यावर, आणि पडल्या पडल्या चिंतन करा आयुष्यामध्ये ही गोष्ट तुम्ही केली का नाही मला सांगा। मन साक्ष देईल तुम्हाला। तुमची पोरगी पोरगी प्रेमात पडली तरी तुम्हाला माहिती आहे
तुम्ही आयुष्यात पोरांची लाड केल्याचे परिणाम तुम्हाला माहीत नाही झाले. महिला मंडळ माहीत नाही झाले तुम्हाला. बापांवर कर्ज आहे, पोरांवर कर्ज नाही आहे. बापांवर कर्ज आहे, नाही आहे पोरांवर कर्ज आहे. आज कर्ज बाजारी पोर आहेत. मला खरं आहे का खोटं आहे? पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. आज बापांपेक्षा कर्ज पोरांवर जास्त आहे. बोलेल कोण? तुम्ही बोलू देत नाहीत. गोष्ट खरी आहे का खोटे? बोला. आज त्याचा परिणाम रोज कीर्तनात सांगतोय मी. बाप मुलाच्या अंत्यविधीला गेला, संपला जीवनातला विषय. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. करा माझ्या पुढे 100 पोरं उभे इथं, तुम्हाला 93 पोरं इथं दारू देता की तुम्ही आत्ता. आज बापानं खाल्ला दिला पोराला. काय आयुष्यामध्ये केलं आपण? 2 मिनिटं चिंतन करा. पाण्याची बाटली विकत न घेणारी माणसं आहेत आपण. मिसळ पाववर दिवस काढणारी माणसं आहेत आपण. आणि येईन त्या प्रसंगाला तोंड देणारी माणसं आहेत. आणि गुजीरवाणी मुलं मोठी करायची आणि त्या मुलाच्या बापाला अंत्यविधीला बापानं जायचं. कोणता न्याय? आज आई मुलाच्या अंत्यविधीला आहे. काय चूक आहे आईची? 3 रंगाचं लुगडं नेसली ही तिची चूक झाली. स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडून तिला मुलगा मोठा केला ही तिची चूक झाली. अरे धार पाऊस चालला, घर गळायला लागलं तर तिनं घरातले भांडे खाली ठुले आणि मुलगा मांडीवर घेऊन अख्खी रात्र काढली. कानातलं मोडायचं तर कानातलं निघालं. ते तिनं आरशापुढं कान केला आणि आरशापुढं उभं राहून कानातलं काढलं. आणि तीच आई आज मुलाच्या अंत्यविधीला आहे. काय जीवन बनवलंय तुम्ही? ह्या गोष्टी खऱ्या आहे का खोट्या आहे मला सांगा? आणि आईच्या देखत जर स्वतःचा मुलगा पेटत असेल, संपली आई त्या दिवशी. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुलांच्या याला 4च गोष्टी जबाबदार आहे. दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आईबापांनी केलेले लाड. याच्यामुळे पिढी संपली. आणि आज 100% लोकांना त्याच सापानं विरखा मारलाय. मी नसलो तो कोण वाजवेन? मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. कोणी सांगितलं तुम्ही कीर्तनकार आहे? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती. त्याला काय अडचण काय? गडी येतो. माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 10 गुंठे इकून आलाय, तेव्हा इकडं काय स्लॅब टाकलाय? आज सगळ्या माणसांना कोणत्या सापानं मिठी मारली? बस फिट बसलं कीर्तन. आता ह्या मापात राहिले का कळलं तुम्हाला? मी नावाचा साप जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत जीवनात आनंद येत नाही. म्हणून तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे मी बाबाजी चैतन्याचा आहे. माऊलीचं म्हणणं आहे मी निवृत्तीचा आहे. नादबाबांचं म्हणणं आहे मी जनार्दनाचा आहे. अभ्यास करा. रामांचं म्हणणं आहे मी वशिष्ठाचा आहे. कृष्णांचं म्हणणं आहे मी संदीपानीचा आहे. मी नाही म्हणून आनंद आहे. आणि आज सगळ्या लोकांना काय झालंय? मेला तो. म्हणजे सगळ्या लोकांच्या आनंदाचं पहिलं कारण आहे बोलत जा मी. आणि मी नावाच्या सापाने मिठी मारली का अज्ञान वाढलं. अज्ञान वाढलं का ज्ञान गेलं. ज्ञान गेलं का दुःख आलं. आणि दुःख आलं का आनंद गेला. ते सूत्र आहे. आता एक उदाहरण झालं बरं का. आनंद. आता आनंद नाही लोकांना. दरिद्री आपलं कसंही जगायचं त्याला काय. 80% लोक संध्याकाळी जेवायला घरी नाहीत. इतकी भिकारी लोक आहेत. आणि खात्यात काय माहितीये का? हायवेला जाऊन पिठलं 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 250 रुपयाला पिठलं आहे. आणि पूर्वी गरीबातला गरीब माणूस पिठलं खायचा. कोणत्याही गरीबाच्या घरात क्विक मध्ये होणारा स्वयंपाक कोणता? पाहुणा हात धुवून बसेपर्यंत कढईत पाणी ओतायचं, उकळलं की पीठ टाकायचं, थोडं मीठ थोडी मिरची, बसा पिठलं तयार.
आता कोटीचा बंगला, 25 लाखाची गाडी, आणि गाडी पिठलं खायला रोडलाय. म्हणजे भिकारी कोण आहे याचाच अंदाज येणं. आणि कोटीच्या बंगल्यातला 25 लाखाच्या गाडीत फिरणारा भिकारी काय खायला गेला? पिठलं. आणि नवरा बायकोचं बिल झालं 500 रुपये. कशाचं? बोला ना, कशाचं? पिठल्याचं. आता त्या 500 रुपयाचं जर डाळीचं पीठ आणलं असतं, यांना 1.5 महिना भजे खपले नसते. आणि वाक्य ध्यानात ठेवा, बाहेरचं खाल तर रोगाला बळी पडा. इंदुरीकरचं वाक्य ऐकायचं का? या जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. हे जाऊ दे, हे होईल. हे गाड्यात बंगले तर काय आग लावायचं आहे. आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडल्यावर लोक काल तारीख घेतील. लोकांची हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं. मग आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला, त्याचा उपयोग काय? आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली. हे नाही, झोप. आता आपण थकलो, जग संपलं. तुमचं काय मत आहे? मी काहीच बोलत नाही. आपलं मशीन चांगलं आहे ना, सगळं ओके आहे. आपण थकल्यावर करायचं काय? कोण बायको, कोणला वेळ आहे सांगा? सगळे पुरुष मंडळी, तुमचं सगळ्यात जास्त प्रेम घरात कोणावर आहे? लबाड बोलू नका बरं का. बायकोवर. बरोबर आहे ना? मिली तुमची बायको. आणि आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. बायको संघ किती जायला तयार आहेत त्यानं बोटवर करायचं. अरे मिली नाही तरी तुम्ही बोटवर करीन. कोण आहे हा सगळा तमाशा? बाह्य रंगाचा आहे का अंतररंगाचा आहे? बाह्य रंगाचा आहे. ही बायका पोर यांना काय घेणं आहे? काय घेणं आहे? कोणाला घेणं आहे? एखाद्या कोणाला वेळ आहे? एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू दे बरं. काय रडती ती बाई. देवान तुझी राण रणकीन झाली, मेल्यान मला काला ठेवलं, त्यांना काला नेलं. कशाला जगून, कोणच्या कपावून जगून, थोबाड काय झोडीतीन, बांगड्या काय फोडीतीन, दातखिळ काय बसून घेतीन, पाणी काय पितीन, डोळे काय पांढरे करतीन. आणि नवरा जोडतो तर आगी कवडी ती येतेच मी आता आणि येतेच मी आता. कशाला जगून, कोणच्या का जगून. आणि 2-3 बाया तिला मागवडी ते असं नको बाई, असं नको बाई. माणूस म्हणजे हवेचा बुडबुडा. काहीच करू नका. थोडी जाळा जवळ आणि दिल्ली करा. आधी जाळाजवळ न्यायची, द्यायची मोकळी करून. शिंगाट घर गाठील. वेळ आहे काय? वेळ आहे. कोण प्रियशी? काही पोरं म्हणतात ती माझी प्रियशी, माझ्या डोळ्यात सुद्धा तिचंच रूप आहे. तुझ्या इतका येडा कोणीच नाही. एका मित्रानं एकाला सांगितलं माझ्या सोमवारी लव्ह मॅरेज आहे. त्याने सांगितलं कुणाशी? याने सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कळलं होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इसकी ही मेरी जिंदगी है. फूल है गुलाब का. आणि प्रेम करणारे पोरं, तुम्ही ते गुलाबाचं फूल वापरू नका. ते लई छोटं फुल आहे हो. तुम्ही सूर्यफूल वापरा. मित्रानं सांगितलं, कारण सूर्यफूल म्हणजे डायरेक्ट 1 गुंठा राहणे. मित्राने सांगितलं मी काही सोमवारी लग्नाला येत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे मंगळवारी गिफ्ट बिफ्ट घेऊन गेलं तर आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं तो असा दाढीला हात लावून बसला होता. हा गेला त्याला म्हणणं व्हाय युअर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे काय? काल लग्नच झालं नाही, त्याची गिफ्टच पडली खाली. आणि तो म्हणला काय झालं? काय नाही म्हणला. 3 तास शपथी घेतल्या. ती मला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय, माझ्या हृदयाचा आवाज पाय. असं म्हणत म्हणत तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि 1 पायरी चढल्यावर तिने मला विचारलं मी तुमचीच आहे, तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणजे प्रेम कसं केलं? पैसे. हा म्हणला 25,000 आहे. पोर काल थांबन माराय. पोरगी गेली निघून. त्याच्या मित्रानं सांगितलं काय नालायक रे तू. अरे तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 25 लाख आहेत. आणि त्याला पोरग नाही ते मला मिळणार आहे.
तुम्हाला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी तुझी वाट पाहत बसलो. कुणाला वेळ आहे ह्या जगात? लटिका व्यवहार सापाने मिठी मारली की आनंद गेला. पण सरकार नाही बरं का, आजच्या कीर्तनात एकच सांगणार मी तुम्हाला, फक्त आनंद का नाही आणि काहीच कमू नको, थोडा आनंदी राहा. काय करायचे, हसत नाही लोक, काही लोक इतकी दरिद्रीत. अरे काय करतो त्या पैशाचं, नुसता कण होतो तू हसायला, काय तर काय कमवून काय करणार आहे तुम्ही महाराज. बसलेली माणसं ध्यानात ठेवा, ही संधी तर पुन्हा नाही आहे. मग वळवळ करायचं काय काम आहे. ऐका, मी नावाच्या सापाने मिठी मारली का आनंद गेला. विंचू आहे ना, विंचू 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 उदाहरण नीट आहे का बरं का. विंचू चालता नाही ना, विंचवा इतका फुगीर प्राणी एकही नाही. गडी एवढाच आहे, पण चालणं तुम्ही तसे काही माणसं पहा, कालवणाला तेल नाही पण कपडे टाईट, कर्जाचा डोंगर पण हा शिपाई थाकला बँकेच्या नोटिसा देऊ पण टाईट राहणार माणसं. आता तो विंचू आहे ना, विंचू लय बारीक आहे का बरं का, नांगी वर काढून चालतो. पण विंचू जर एखाद्याला चावला तर नांगी खाली टाकतो. चावल्यावर कधी नांगी वन करून चालत नाही विंचू, त्याला लाज वाटते, मी चूक केली. ऐका बरं का, आता विंचू चावल्यानंतर खाली मान काढून चालतो. पण अहंकार नावाचा जर विंचू एखाद्याला चावला तर तो एकटा मरत नाही, पण खानदान मेल्याशिवाय राहत. मी नावाच्या सापानं मिठी मारली का माणसाचा कार्यक्रम. अहंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली म्हणून महिला मंडळ ध्यानात ठेवा. राजा दशरथ तरफडून मेला, अयोध्या रडली, पण काही रडली नाही. रडली काही का रडली नाही. का रडली नाही माहिती तुम्हाला. कैकेयीला अहंकार नावाचा विंचू चावला होता. कोणता माझं गादीवर बसावं आणि माझ्या सवतीचा वनवासाला जावं. नीट अभ्यास करा. माझं गादीवर बसावं आणि सवतीचा वनवासाला जावं. अहंकार नावाच्या विंचवानं कैकेयीला दंश केलता. तर अख्ख्या रामायणात कैकेयी एकटी मिली नाही, खानदान घेऊन मिली. खानदान महाराष्ट्रात कुठं टपरीला नाव नाही राहिलं कैकेयीचं. टपरीला वाचलं तुम्ही कुठं कैकेयी पान स्टॉल वाचलंय तुम्ही, कैकेयी का ढाबा वाचलं तुम्ही, कैकेयी का बार. मग कैकेयी एकटी मिली नाही, खानदान घेऊन मिली, कारण तिला विंचू चावला होता. कोणता अहंकार. आणि आज सगळ्या लोकांना तोच विंचू चावलाय, अहंकार. आणि अहंकार ना तो एकटा मरत नाही. कधी ध्यानात, धृतराष्ट्र एकटा मेला नाही, 100 पोरं घेऊन मेला. नुसता 100 पोरं घेऊन नाही मेला, खानदानच घेऊन मेला. एकटा मेला नाही धृतराष्ट्र, 100 पोरंही गेली, तोही गेला. कौरव नावाची वस्तू गेली. कुणामुळं? एकट्या धृतराष्ट्रामुळं. आणि
तेव्हाच 5 गावं घेतली असतील, मिटून टाकलं असतं तर काय प्रॉब्लेम होता. पण हाव हां 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 बरं, मिटवायला काय दुबळा माणूस गेलता का? कृष्ण गेलते स्वतः, गोपाल कृष्ण काय तंटमुक्ती अध्यक्ष गेलता, स्वतः गोपाल कृष्ण गेले. बाबा 5 गावं मिटून घे, त्यांना देऊन टाकन विषय, मिटून टाकते. नंगाटे तुझा कार्यक्रम करतील, तुम्ही त्यांच्यावर अन्याय केलाय. त्यांची बायको तुम्ही उडीत आणली, त्यांना विषयची लाडू चालले, झाला सावध होय. हा म्हटला चहा पिऊन उठ. तरी जाताना गोपाल कृष्णांचं वाक्य आहे. काय वाक्य माहिती का? आता युद्ध होणार आणि मी त्यांच्या बाजूने असणार. एवढं तर अक्कल यावं. मेले ना, वव्या झाल्या त्याला. चंद्र तेथे चंद्रिका, तू जाणार आणि मेलं. आणि सुईचं मेलं नाही. एका वाक्यात ऐकायचं का? भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप अरण्यात जळून मेला, जळून. हप्त्यावर जी शिपी घेणारे नीट ऐका. भारताचा सम्राट भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप अरण्यात जळून मेला. पुढं ऐकायचं का? आणि 22व्या वर्षाच्या बाळानं समाधी घेतली तर साक्षात देव रडले. देव रडले, आईसाहेब रडल्या. दोन्ही गोष्टी डोळ्यापुढे आणा. अहंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का माणसाचा आनंद गेला. मग जुनी माणसाच्या घरात सर्व्हिसला आहेत, त्या घरात जेवताना कचकचे, सारखी भांडणं, नुसता पैसा, जेवण नाही, स्कूटीवर जायचं, त्या रोट्या घेऊन यायच्या 6 त्या हायवेला मिळत्या त्या, आणि त्या रोट्याला ती लाल एक बाटली मिळते, ती दरिद्री सॉस का सास काय म्हणते ते, आणि ते त्याला चोळायचं रोल करून. हे जगण्यात मजा आहे का? कुकर लावायचा नाही, भात करायचा नाही, चांगलं दर्जेदार खायचं नाही. काय हलकट जगण्याला किंमत आहे. काही काही तर बंगल्यातून निघतात आणि हातगाडीवर पोहे खातात. अरे बंगला का आला? मरायला मानला जातो तुला. तुझ्या बायकोला पोहे करता येत नाही. हलकट क्वालिटीचं ते लगेच कागदावर पोहे घेतं. चेंज माती खाय, चेंज खातो काय नाही. अरे एक वाक्य समका, याला खायला नाही आणि याची जर मजा नाही तर याचं करायचं काय? काय करायचं? महिला म्हणतात गुलाबजामू पोरांना घरी केले पाहिजे, काजू पोरांना घरी केले, काजू बदाम आणून शिरा पोरांना घरी केला पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या आंघोळ झाल्याबरोबर पोराला एक चपाती द्यावर दुधात, 10 वाजेपर्यंत खाणं. इडली दरिद्री नाही. पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या आहे. त्याच्यावर जर आमचा वारकरी सोडला ना, टुकरी सगळं ढाणीन. इडली नाही काय दरिद्री खात्यात लोक. ती मॅगी 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 का काय आहे ते, ती सजवली का लांब पांढरी गांडूळ तयार होतं. आणि 60% लोक संध्याकाळी त्या एवढ्या एवढ्या गाड्या लावले रस्त्यावर, त्याच्यावरच जेवत येतो. आणि मग गोळ्या म्हणजे शुगर BP याचं कारण काय? शुगर व्हायची गरज आहे तुम्हाला? आता इथं जर चेक केलं ना, याच्यात लोक 40 लोकांना शुगर निघेल. याच्यात माझ्या पुढं बसलेल्यांना काय रोग झाला तुम्हाला? आता जर कीर्तनावर डॉक्टर आणला लांडे साहेबांनी एवढ्या महिला चेक केल्या ना, 20 बाया येड्या निघतील याच्यात. येड्या तुम्ही आणा डॉक्टर. कशापायी माहिती का? या घरातल्या मालिकांपायी. त्या मालिकांनी घरांचा पार तमाशा केला. तुमचं काय मत आहे? कोणी बोला ना, कोणी त्यानुच त्या थोबाड वासू असो मालिका पाहिजे. अरे काही अकलीचा भाग आहे का नाही? मालिका काय सांगते कळतं का तुला? मालिका म्हणते सर्व पात्र, बोला ना बोला, काल्पनिक आहे. आणि जर असं घडलं तर तो योगायोग आहे. एवढी तर अक्कल नाही का? ती मालिका पाहते, नवऱ्याला म्हणते खाऊ, कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता, आजच्या भागात ती बाई दुसऱ्याच बाबा बरोबर आहे. मग उद्याच्या भागात तिच्या नवऱ्याला कळलं काय होईल, काय शंका आहे? हा म्हणला ते मरू दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. काय? आणि त्याच्यामुळे आनंद गायब झालाय. तुमचं काय मत?
दोनच झाले बरं का. मी नावाचा साप आणि अहंकार नावाचा विंचू, आणि हे दोघं जर गेले तर जीवनात आनंद आहेच. हे रस्त्याच्या कडेला भिकारी वाहतात महाराज. एवढी झोपडे, एवढी झोपडे, नवरा बायको आहे, 6 पोर आहेत, निम्याला कपडे आहेत, निमी उघडेच आहेत, पण ठणठणीत झोपत आहेत ना. एवढे काडक्या गोळा करतात, पावशेर डाळीचं पीठ आणतात, 2 चपात्याचं पीठ आणायचं, जाड चपात्या करायच्या, नवरा बायको ते 2-4 पोरं खातात, रिलॅक्स. काही आहे का टेन्शन? इथं बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली, उठला बा उघडा बम भोपळा, संडासात बॅटरी लावून बाथरूममध्ये बॅटरी लावून, आणि त्याची सावली पाहून मागं सरकवतो. पडलं जिन्यावरून खाली गेलं, खुब्यात होते. काय हो, कारण त्या बिचाऱ्याकडे संपत्ती नाही पण आनंद आहे. पोरांना शपला नाही, उघडे पण किती उड्या हाणतात, मस्त आहे. आपलं पोरग उड्या हाणत कधी? आपलं एवढंच आहे, चष्मा आहे त्याला, 2 टीचर दिसतात त्याला, 2 टीचर. ती वर्गात गेलं तर ती टीचरला म्हणतं तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय? त्याला 2 टीचर दिसतात. टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय? त्यालाही 4 दिसत. खायला नाही, आहार नाही. तुमचं काय मत आहे बोला? आजपासून ध्यानात ठेवा, लांडे साहेबांच्या कार्यक्रमात 1 महिनाभर तुम्ही घरचं खा, 1 महिन्यात तुमचा 1 रुपया सुद्धा डॉक्टरचं बिल होणार नाही. बोला तुमचं काय मत आहे? युक्त आहार विहार पुढे सरका, पुढे सर, आहार विहार नेमयेंद्रियाची तार. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची तार. विहार नेमयेंद्रियाची तार. निद्रावी मातरा निद्रा बहु मातरा. निद्रा भाऊ माझ्याना. निद्रावी मातरा निद्रा बहु मातरा. निद्रा भाऊ माझ्याना. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची तार. वैलसावी मातर निद्रा बहु मातर. आहार विहार नेमयेंद्रियाची तार. नसावी बाजार. निद्रा युक्त आहार विहार नेम इंद्रियाची तार. वैलसावी मातर निद्रा बहु मातर. युक्त आहार नेम इंद्रियाची तार. निद्रा मी नावाच्या सापानं मिठी मारली का आनंद गेला, आणि अहंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद. आणि ह्या दोन्ही गोष्टी गेल्या म्हणून ह्या परिवाराने एवढा मोठा मातृपितृ सोहळा केला. आता अजून थोडं किचकट आहे, आता अजून थोडं किचकट आहे. तुम्ही म्हणाले पहिलंच सूत्र ना आम्हाला, आता याच्यापेक्षा किचकट काय सांगतात? लई बारीक आहे, ऐका. तिसरी कोण आहे आनंद गमावणारी? तिसरी एक कोण आहे माहिती आहे? ऐका दादा हो, ऐका दादा हो. होर ऐका बाबा हो, होर ऐका बाबा हो, ऐका बाबा हो. होर ऐका बाबा हो, होर ऐका दादा हो, होर ऐका दादा हो, होर ऐका दादा हो. 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 ऐका दादा हो, ऐका दादा हो. ऐका दादा हो.
आणि कोण आहे सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळाया सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळाया सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळाया सगुण गुण माया आणि कोलाटी खेळाया आणि कोलाटीन खेळाया आणि कोलाटी खेळाया कोलाटीन आणि कोलाटी खेळाया सगुण गुण माया खेळाया सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळाया सगुण गुण माया आणि कोलाटी खेळाया सगुण गुण माया आणि कोलाटी खेळाया माया खेळाया खेळाया खेळाया. ऐका आता मी नावाच्या बंद झालं ते मी नावाच्या सापानं मिठी मारली का तू आनंद गेला अंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद गेला. आता तिसरी एक शब्द आहे तिला ते आपण म्हणू नये ते यांना बरोबर जमतं. यांचं जर दोघींचं भांडण झालं ना तर ती दुसरीला म्हणती मी काय तुझ्यासारखी हा कोलाटीन नाही आणि दुसरीनं जर म्हणलं ना ती बाई असं म्हणली त्या कोलाटणीचं काय ऐकती. आता ही कोलाटीन कोण आहे ऐका. हा जीव जन्माला आला तेव्हा ईश्वराचा अंश आहे. ही गीता म्हणते स्वतः ममयोशे जीवाचा देवाचा अंश आहे जीव. आणि मुळात खरं सांगू जीव आनंदमयच आहे. आता हे गुंतलोय आपण त्याच्यामुळं. आता ही गंमत अशी झाली जिला धाक नाही धोका नाही कोणाचं ऐकत नाही तिला आपण काय म्हणतो कोल्हाटीन. आणि ह्या गावात ती कोल्हाटीन जन्माला आली याचा काही संबंध नाही तिचा. ती नंतर आली तिचं नाव आहे माया. नाही ऐका बरं का जीव जन्माला आला ना तेव्हा ती याच्यात नव्हती. ती नंतर आली का पहिली होती. तुम्हाला सुधारत का मी काय म्हणतो. डोळे पहिले होते कान पहिले होते पाय पहिले होते. ही आली का पहिली होती आली आणि नंतर आली. आली तर आली अख्ख्या गावाचा तमाशा करून मोकळा झाली. बरं आली आता आल्या होती काय म्हणते माहिती का मला नवरा करायचा आहे. कोणाला मायेला. कोलाटी नको शब्द नको. कोणाला मायेला. कोणत्या गावात करेक्ट या गावात मला नवरा करायचा आहे. आली तर वरून आणि महिला म्हणलं सुनाला आणि पोराला जर 5 वाजता गार्डनमध्ये फिरायला जायचं असेल ना आणि पोरांची जर अडचण होत असेल ना तर सुनबाईकडे एक आयडिया आहे. ती म्हणते आमची पोरं आहेत ना आमच्यापेक्षा म्हातारीकडे सांगायला राहत्या. म्हातारी ओरिजिनल चक्रम. ती म्हणते मी असले ना पोरांची काळजी. इथे गेलं दोघं जण स्कूटीवर मस्त आईस्क्रीम खात्यात. बरं दोघांना 2 कांड्या नाही घेते बाकीचं तुमचं तुम्ही पहा. आणि ते नातू आहे ना ते नातू आहे ना घरी आजीच्या नागपुडीत बोट घालतंय केस वडीत आहे पदर वडीत आहे तरी ती आजी म्हणते काल ते दोघंही नव्हते पण पोरांनी हू का कुणामुळं कुणामुळं मायेमुळं. करेक्ट. आणि ती आली ह्या गावात आणि तिला करायचंय नवरा. पण तिचं म्हणणं काय माहिती का मला नवरा करायचा पण तो माह्यापोटी जन्माला आला पाहिजे. नवरा मी करणार पण तो नवरा माझ्याच पोटी जन्माला आला पाहिजे. बरं आला पोरं मला नाही झाली पाहिजे. नवऱ्याला पोरं झाली पाहिजे. खाजवा डोकं आता तुम्ही. नवराय मला मिळाला पाहिजे तो माझ्याही पोटी जन्माला आला पाहिजे आणि मला पोरं नाही झाली पाहिजेत. पती जन्मला माझे उदारी मी झाले तयाची नोवारी मी झाले तयाची नोवारी मी झाले तयाची नोवारी नवरा केला त्या नवऱ्याचं नाव आहे का बरं का आता त्या नवऱ्याचं नाव आहे मी. मायेच्या पोटी कोण जन्माला आलाय
माया तयार झाली म्हणून तर मी तयार झाला. शब्द नाही का, माया वाचा केल्यावर मी नाहीये. हा मी तयार कोणी केलाय? मायेनं. बंगला मी बांधला, गाडी मी बांधली, घड्याळ मी घेतलं, आंघोळ मी केली, जेवण मी केलंय. हा निर्माती कोणी केली? मायेनं. आणि हाच तिचा नवरा तिच्या पोटी जन्माला आला. मायेच्या पोटी नवरा जन्माला आला. त्या नवऱ्याचं नाव आहे, गेलं बॉम्बाला कीर्तन, मी. आणि आता पोरं हिला नाही झाली, हिच्या नवऱ्याला झाली. ऐका आता, कोणला? मीला. मीला पोरं झाली. आणि पोरं थोडी तिडकी नाही झाली, 12. आता त्या 12 पोरांमध्ये हिला 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पोरी. कोणला? मीला. ऐका पोरं, मोजा तुम्ही आता. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा आणि तितिक्षा. 6 पोरं आणि 6 पुरी. नवराईच्या पोटी जन्माला आला मीला पोरं झाली 12. 6 होते पोरं आणि 6 होत्या पुरी. आणि त्यांनी केला याचा तमाशा. आता एवढी कहाणी याच्यात राहिलं, भजन का आलं करील मारा? महिला मंडळ, एक प्रश्न आहे तुम्हाला, निवांत उत्तर द्या. मी 2 मिनिटं बसून घेतो. या महाराष्ट्रात पावडर लावून गोरी झालेली एखादी बाई मला दाखवा. नाही. पावडरीने कधीच बाई गोरी होऊ शकत नाही. आणि पावडर लावून जर बाई गोरी होत असती तर 18व्या अध्यायामधली 100 नंबरची ओवी खोटी ठरली असती. माऊलीची भाषा आहे, देहाची आगावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जयापरी, ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा, काळे गोरे पण धुतले फिटवणे नाही. म्हणजे काळेपणा आणि गोरेपणा कधीच धुवून निघत नाही. पण प्रॉब्लेम, आता मी तुमच्या पुढे सावळा आहे का काळा आहे? काळा म्हणणं बरं का आपल्याला राग येईल. तुमचं मला भांडण व्हायला बसले. मी सावळा आहे का काळा आहे? सावळा. फोटोत गोरा आणि इथं सावळा. मग हाच घोटाळा झाला. हे इंस्टाग्रामवर ज्या पुरी पळून जातात ना, त्याचं हेच कारण आहे. बंगरी माणसं देखली दिसतात. मग ह्याचे लोक फोटो काढतात. कुत्रे बस, बोकडे बस, शिळी बस, अशी कुठे तंगडीवर कर फोटो काढायचे आणि ते फोटो कुठं टाकायचे? अरे बोला ना, व्हॉट्सअपला. आता हे पुरी पागल, यांना एखादा फोटो आवडला, हाय HI हाय. ते शिंगरू लगेच वाय हाय वाय. म्हणून कधी मुलींचा अभ्यास करा तुम्ही. विश्वातली कोणती मुलगी घ्या तुम्ही, ब्रिलियंट मुलावर कधी प्रेम करणार नाही, कधीच नाही. पोरगी हुशार पोराच्या नादीच लागणार नाही कधी. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. दरिद्री म्हणजे इन मराठी छपरी, गावठी भाषेत भंगरी. मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितो आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नटपात. आता याला पोरं झाली 12. लई घोटाळा आहे बरं का. कोणची पोरं आहे ती? गेलं बॉम्बाला मीची. आणि त्याची बायको बस फिट बसलं कीर्तन माया. आणि तिच्या आता 12च्या 12 पोरं. ऐका, 6 पोरं आणि पहिलं पोरग एक काम. आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या पोरासोरांच्या पोरांच्या शरीरात जर काम तयार झाला, नीट आहे का बरं का, तो डोळ्या वाटतं बाहेर पडतो. नीट आहे का बरं का. शरीरात काम तयार झाला की तो डोळ्या वाटतं बाहेर पडतो. आणि डोळ्यात एकदा पाप आलं की डोळा काही करीत नाही, ते पाप मनाकडे पाठवलं जातं.
आणि मनात एकदा पाप आलं का 10च्या 10 इंद्रियाला ते पाप खवळून देतं. आणि इंद्रियावरचा ताबा सुटला की विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे. हा ज्ञानेश्वरीचा गाथा इथं चालत नाही. एकदा इंद्रिय खवळले का 7 गोष्टी घडतात. ऐका कोणत्या. एक, कामातुर माणसाला नीट आहे का, कामातुर माणसाला पहिली गोष्ट आहे वय नाही. कामातुर माणसाला जात नाही. कामातुर माणसाला नाथ नाही. कामातुर माणसाला शील नाही. कामातुर माणसाला कुळ नाही. आणि कामातुर माणसाला लाज नाही. तुमचं तर डोकंच बंद झालं पहा. अजून 10 मिनिटात बधीर व्हायची थोडी. आणि काम एकदा जर खवळला तर त्याच्या पुढचं आहे का बरं का. आता काम शरीरात तयार झाला, इंद्रिय सगळे खवळले, नको ती घटना घडली. आणि काम जर पुरा झाला नाही, नीट आहे का बरं का, काम जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो. नीट आहे का. तुम्ही जेलमधले जर आरोपी तपासले तर 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग सांभाळला नाही म्हणून आहेत. ते वाईट नाही आहेत, वाईट नाही. फक्त ती 2 मिनिटाची त्यांची रे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. गोळीबार करायला काय दुपार लागत नाही. पण त्याचं फळ वाईट आहे. आम्ही जेव्हा जेलमध्ये आरोपींमध्ये कीर्तन करायला जातो, जेव्हा आरोपी कीर्तनाला बसतात आमच्या, ढसा आरोपी रडतात. कारण माहिती आहे का काय, कर्म 2 मिनिटाचं आहे पण जिंदगी आयुष्याची संपली. त्यांना तो पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. आता पुढच्या आठवड्यात आहे पुन्हा येरोड्याला. त्यांना ती त्यांच्या दोष नाही आणि ते बिचारे वाईट नाहीच आहे ना. एक वाक्य सांगा, 2 मिनिटाचा राग जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. कर्म 2 मिनिटाचं आहे. कर्म काय, कर्म किती मिनिटाचं आहे? 2. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर भोकस, मुगशील तो. इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही. मी म्हणतो ते जाऊ दे, पण ते 10 लाख खर्चायचे कवा. काम जर शरीरात तयार झाला आणि तो जर तृप्त झाला नाही तर क्रोध तयार होतो. बारीक आहे का. आणि ज्ञानोबरायचं दुसऱ्या त्यात असं म्हणणं आहे, विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. येत इंद्रिय जे म्हणते तेच पुरुष करते. इंद्रिय जे म्हणतील ते पुरुष करतो. आता याच्यापेक्षा थोडं किचकट आहे. तयार कोण झाला? काम. नीट आहे का. तो काय पुरा झाला नाही, लगेच काय तयार झाला? क्रोध. ऐका नीट. पण काम जर पुरा झाला म्हणजे तृप्त झाला, काम जर तृप्त झाला तर ती गोष्ट वारंवार मिळावी असा लोभ तयार होतो. पहा किती कठीण खटका आहे. तयार झाला काम, तो काय पुरा झाला नाही, लगेच काय तयार झाला? क्रोध. आणि काम पुरा झाला का तीच गोष्ट मला वारंवार मिळावा, आणि ती गोष्ट त्याला जर मिळाली, लोभ वाढत जातो आणि माझ्यासारखा कोणी नाही असा दंभ तयार होतो. आणि दंभ तयार झाला का हे मीच करू शकतो असा अहंकार तयार होतो. आणि माझ्यासारखा कोणीच नाही असा मत्सर तयार होतो आणि जीवनाचा नाश होतो. हनुमान म्हणते बघ तो माणूस बरबाद का म्हणून झाला. तसं नाही आहे महाराज. कुणी कुणाला बरबाद करायला मोकळं आहे का? तुमचं कर्म तुम्हाला बरबाद करते, लोक काला बरबाद करते. आणि इंद्रियकडचं वाक्य ऐकायचं तुम्हाला, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. नाही नाही नाही, कर्माला माफी नाही. थोडा काळ आहे पण बदला नक्की आहे. बदला नक्की आहे. तुम्ही थोडी कळ काढा. महिला म्हणलं सुनबाई थोडा त्रास देते ना, देऊ द्या. जरा घालून पाडून बोलते ना, बोलू द्या. शहा जरा बशी आपटून देते ना, देऊ द्या. तुम्ही माझा ऐका, सहन करा, थोडं सहन करा. तुझ्या सुनाला अशी सून येईल का तुझ्या तोंडात दात नसताना तू त्यांचं भांडण मिटवायला असेल. फक्त दम काढ.
पाया पडून सांगतो, झटपट श्रीमंत होण्याचा निर्णय घेऊ नका. प्रारब्धात जेवढं असेल तेवढंच मिळवा. आणि तुम्ही जर झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न कराल तर अख्ख्या कुळाला बरबाद कराल. ध्यानात ठेवा. अन्न मान धन हे प्रारब्धाधीन, ही तो प्रारब्धाधीन, ही तो प्रारब्धाधीन. आधीन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. 1500 मिळतात ना रोज. ए लाकडातला किडा उपाशी नाही आहे, गाळातला बिडूक उपाशी नाही आहे. तुम्ही कमावता कोणासाठी? आणि समाधान जर तुमच्या घरात नसेल तर कमवूनही काय करणार तुम्ही? तुम्ही झटपट श्रीमंत होण्याचा निर्णय घेऊ नका. तुमच्या कपाळावर जेवढं असेल तेवढं मिळवा. तुमचं काय मत आहे? काय करणार तुम्ही? 30%, 30 लाख रुपये, 3 लाख रुपये सही करायचे घेतले. बायको फरशीवरून सटकली, 6 लाख गेले. काय करतो 3 लाखात? काय करतो काय 3 लाखात? तुम्ही करता काय? मला सांगा. जर तुम्ही एखाद्या कामात 2% काढले आणि डॉक्टरचं बिल जर 6% जात असेल, तुम्ही काढतात कशाला? आणि महाराष्ट्रात कुणी पैसे कमवलेले चालतात, फक्त कीर्तनकारानं कमवलेले चालत नाही. बाकीच्यांनी धुवून खाल्लं तरी चालतं, पण कीर्तनकारानं मागितले, बाजार मांडला. आम्या देवाचा बाजार मांडला. आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. खरं बोलतो. आणि त्यामुळे माझ्या भोवती लफडे लय लफडे, रोज नवं लफडे. पुरी तर लई शिवाय देता इंदुरीकरला. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. ही वस्तुस्थिती खरी आहे का खोटी आहे सांगा. तुम्ही कशासाठी पाप करता? प्रारब्धात असेल तेवढं मिळवा. विषय संपला. तुम्हाला माहिती आहे, पराक्रमाने कीर्ती शिल्लक राहते. या परिवाराची कीर्ती अध्यात्माच्या वारीमुळे लांडे परिवाराची कीर्ती राहील. नातू झाला, नातसून आल्या, नातू आले, नातसून आल्या, पण परिवार परमार्थाला चिटकून राहिला, ही श्रीमंती झाली. अभ्यास करा. नाही तर त्यांच्याकडे काय 1000 पोरं शिकतील एवढं शाळा आहेत, पण वडिलांचा वसा माझ्या वडिलाशी. आणि बरोबर आई वडिलांचे आशीर्वाद बरोबर लागू पडले की नाही ध्यानात ठेवा. असं नाही चालत. ते कोणी उठायचं नाही. हे चालतं कधी, हे चालतं कधी. काही माणसं लगेच म्हणतात ते पाहिजे. मी तुम्हाला सांगतो महाराज, 50 वर्ष केलेली वारी, परिणाम नगरसेवक घरात झाला, आमदार घरात झाला. हे ध्यानात ठेवा. आणि ह्या मागच्या पिढीच्या पुण्याईच्या फळावर हा कार्यक्रम आहे. त्यांचा आशीर्वाद जवळ आहे तवर लांडे परिवाराला धोका नाही. एवढा मोठा खर्च केल्यावर काय लागतो? काय लोक काय करतात? काय लोकांचं म्हणणं आहे काय होतंय? लोकांना काय होतंय हे म्हणण्यापेक्षा ना झाल्याशिवाय राहत नाही. काही लोकांना फुगीरपणाच सांगा द्या. मी आयुष्यात एकादश केली नाही, काय आवला दे बा. आणि ते लोकांना सांगत आहे मी आयुष्यात एकादश केली नाही. त्याला मोठेपणा वाटतो, तसा तो नालायकपणा आहे. पण त्याला तो, आणि तरी तो काय म्हणला माहिती आहे, काही केलं नाही आपल्या देवाने. आता हे नको करू. केला ॲडमिट, रोट्या खाऊन आला धाब्यावरून, गॅस झाला, ॲडमिट केला. डॉक्टर म्हणले डायजेस्टिव्ह सिस्टीम लूज झाली, त्यांना लिक्विड द्या, लिक्विड आणि ज्यूस द्या, ज्यूस आणि पिठाचं पाणी द्या. त्यांना जड पदार्थ देऊ नका आणि तोंडावाटं काहीच देऊ नका. त्यांना नळी घाला, नळी. मग इकडं नळी घातली, होता त्याच्यात होता लिक्विड, नळीत होता. एक नळी मागं काढा, एक नळी पुढं काढा.
ह्या नळीला कंट्रोल झालं नाही, ह्या नळी वाटकाला, आणि 30 दिवस नळीवर राहू द्या. एकादशी तर 24च होत्या. आमुष्या सगट वसूल झालं का नाही? देव येतो माणसं म्हणजे तुम्ही पहा सर्व्हिसला असताना ना माणसं पगाराच्या घमेंडीमध्ये आईबापाशी नीट बोलायचं नाही, कधी सोमवार नाही, एकादश नाही. मग त्यांच्यासाठी आलं नवीन आश्रम निघलेत, वृद्धाश्रम. तिथे जाऊन पहा तुम्ही. आम्ही जातो कधी कधी भेटायला, ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. काय पराक्रम केला तो. बरं त्याला सांगायला आज नाही वाटत मला विस्तार झाला का काय. मी अभियंता होतो. आता काय, आता काय. एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. बरं आला तर आला, सुईता नाही आला. आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटूनच गेला. कर्म खुणा. म्हणून मी मगाशीच वाक्य सांगितलं तुम्हाला, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. काम लबाड्या करा, लबाड्याबद्दल आहे काही नाही, पण गेम होणार. नाही हे नाही हो नाही. म्हणून मी आता आमदार साहेब आहेत, सगळी मंडळी एज्युकेटेड लोक नीट ऐका. हे कायद्याचे जे कलम आहेत ना, कलम, हे थोडे लोकांना माहीत व्हायला पाहिजे. तुमचं काय मत आहे? मी काहीच बोलत नाही. लोकांना कायद्याचे कलमच माहीत नाही, आणि कलम जर माहीत झाला तर तो गुन्हा करताना थोडा विचार करेल. तुमचं काय मत आहे? मी केली आता पुस्तक वाचायला सुरुवात. मी वाचितच राहतो सारखा. मग वाचलं नाही तर एवढं खोल सांगू शकत नाही ना. आता तुम्हाला बधीर करून टाकलं म्हणजे असं गप्पा हाणून होतं कधी. आणि समजा बलात्कार आहे, बलात्काराला कलम कोणता आहे, शिक्षा कोणती आहे, ही जर त्याला माहीत झाली तर त्याच गोष्टीपासून तो दूर राहील. तुमचं काय मत आहे? आता घोटाळा काय झालाय, पाप करताना, खून करताना, बलात्कार करताना त्याला गमेंट आहे. आणि त्या गमेंटीत त्याचं काय म्हणणं माहिती आहे का, त्याला काय होतंय, 1 येऊ सुटून, आणि 2 जिरू त्याची. ते तसं घडत नाही, त्याला स्टडीज पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. चोरी केल्यावर, बलात्कार केल्यावर शिक्षा काय, हा कलम त्याला माहीत पाहिजे. तो त्या गोष्टी, बायको जाळून मारल्यावर काय होतंय, त्याला कलम पाहिजे. त्याला एकटा जात नाही, घरदार जाते, 20 वर्ष जाते, पैसे किती जातात, याचा थोडासा अभ्यास लोकांना पाहिजे. तुमचं काय मत आहे? म्हणलं तुम्ही सुद्धा स्ट्रिक्ट वागलं पाहिजे. तुम्हाला एक वाक्य सांगू व्हायला म्हणलं, तुम्ही तुमचा मुलगा आहे ना, फक्त लग्नापर्यंत सांभाळा बस. एकदा पिवळा झाला ना, बायकोच ताब्यात देऊन टाका सुनेच्या ताब्यात पोरगा. कसाय नवरा असू द्या, त्याला जाग्यावर आणण्याची ताकद बायकोतच आहे. त्याला नाहीये. कसाय असू द्या, नीटच 7च्या आत घरी. आता काही काही मूर्ख बाय आहेत, त्या नवऱ्या घरात आल्या आल्या फ्रीजमधून खांब्या काढून द्या, त्या घ्या. अशा 2 जणी बसले इथं. नाही, तुम्ही तुमच्या मुलांना सुनेच्या ताब्यात द्या, पोरगा नीटच होईल. कारण आज संपत्तीला किंमत नाही, संततीला किंमत आहे. आणि महिला म्हणलं, तुम्ही आयुष्यात एक चूक केली, तुम्हाला राग येतो माझा इंदुरीकरचा, लोक लय शिव्या देते मला. माझे कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. तुमचा मुलगा म्हणून ऐका, आणि तुमचा भाऊ म्हणून ऐका. तुमचा भाऊ म्हणून आम्हाला तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, आणि तुमचा मुलगा म्हणून बोलण्याचा अधिकार आहे. काय मत आहे तुमचं? तुम्ही आयुष्यात हेच केलं महिला मंडळ. तुम्ही काय केलं माहिती का? सांगूनच टाकू का? सांगू का? पुढे जाऊ, लय राग येईल, सांगू का? शिव्या द्याल, सांगू का? तुम्ही आयुष्यभर पोराची पोरीची बाजू घेतली, आणि नवऱ्याची बाजू कायम घरात कमकुवत ठेवली. कायम. तुम्ही त्याच्या कष्टाचा कधी विचार केला नाही, त्याच्या त्यागाचा कधी विचार केला नाही. तुम्ही डायरेक्ट पोराला बांधल्या, त्याचं ऐकू नको.
लबाड बोलू नका. त्याचं ऐकू नको. त्याला काही कळत नाही. त्याला मी 9वीपासून पाहते. मी म्हणून त्याच्यापाशी थांबले, दुसरी थांबली नसती. ही गणना तुम्ही नवरीची केली. बोला तुमचं काय मत आहे. आज हे जे ते निम्मे लोक आहेत कीर्तनात बसलेले, यांना कीर्तन संपल्यावर घरी जाऊ वाटत नाही. म्हणून ते पिऊन जातात. मरू द्या बुवा. नाही तुम्ही माझा राग येईल, पण ही मी मांडलेली गोष्ट खरी आहे का खोटे बोला. तुम्ही याला कमी लेखू नका. कधी नको. त्याग केला त्याने. नाही कष्ट केले. तुमचा संसार उभा केला आहे. तुम्ही मुलाला आणि मुलीला फाजील लाड दिल्यामुळं तुम्ही नवऱ्याची इमेज घरात कमी केली. तुम्ही डायरेक्ट पोराला सांगता तुझ्या बापाचं ऐकू नको, तो असा आहे. कधीच बोलू नये तुम्ही. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी पोरांच्या माहीत असतात, पण तुम्ही नवऱ्याला बर्बाद करून पोरांची बाजू घेऊन कुटुंबाची दानाफान केली. तुमचं काय मत आहे मला सांगा. तुम्ही आता एकही शब्द बोलणार नाही. खरं आहे का खोटं आहे बोला. तुमची पोरगी प्रेमात पडली तुम्हाला माहीत नाही. माहीत नाही. नाही घ्या बरं माझी शपथ. माहीत नाही तुम्हाला. माहिती तुमची पोरगी रविवारी शाळेत जाते तुम्हाला समजत नाही. मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो तुम्हाला कळत नाही. पोरगी कॉलेजमधून आलो जेवतच नाही तुला समजत नाही. मग कॉलेजला अंदाज सुरू केला का. पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता. पाप केलं का त्यानं आयुष्यात. पाप केलं. मुलीनं बापाची इज्जत वाटेवर आणली तरी तुम्ही काही बोलायचं नाही. मुलगा दारू प्याला तुम्हाला माहीत नाही. माहीत नाही तुम्हाला. आज बापांवर कर्ज नाही पोरांवर कर्ज आहे. सगळे पांघरून आईनं घातले सगळे. बोला तुमचं काय मत आहे. मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे. तुम्हाला जेवढे मला शिवाय द्यायचे तेवढ्या द्या, पण खोटं असलं तर सांगा. दारू पितो पोरगा तुम्हाला माहीत नाही. आज बापावर कर्ज नाही पोरांवर कर्ज आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं गेम सुरू केली. 3000 लावले 9000 आले. 9000 लावले 41,000 आले. 1000ची पार्टी दिली 40 लावले 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेली 3 जण इथं बसले. कर्ज करायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं. आणि पोराची बाजू घ्यायला 3 लाख म्हणजे काही लई नाही. बोला ना बोला. 3 लाख काही लई नाही. पण माझ्या दाद्यानं जर उद्या बरं वाईट केलं तर इष्टेटीला का. बोला ना बोला. मला काल पाप करायला होते. मी आता खरं बोलतोय म्हणजे 31 वर्ष पापच करतोय ना. इष्टेटीला का. काढी लावायची का. 2 गुंठे विका. पण दाद्याचं कर्ज फेडलं. 2 गुंठे गेली. दाद्या प्यायला लागला. बापांना आपला दाद्या तर प्यायला लागला. हे पहा माया पोराची चव नका घालू. तो काही कायम पेत नाही. खरं आहे का खोटं आहे. खरं आहे का खोटं आहे. दाद्यानं आणली कोणची पोर घरात. आणू द्या. मा दाद्या किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं. त्यानं कुणाची का होईना पण तेच म्हणते आणली. आपण तर काय म्हणलोय नाही. हाय तिला पहिला एक मुलगा. मग त्याला काय होते. चाल द्या. हसण्यावारी नेऊ नका. ह्या गोष्टी माझी एक इच्छा आहे. मी मेलो तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी हायतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण ये ध्यानात ठेवा मला. मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण आला. हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ दे. आमचा राग येतोय पण ती काळाशी. लोकांना राग येतो. मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज रक्ताची काडी करून हाडाची काळ. महाराज महिला मंडळ मुलीला मुलगा जर पाहिला आला
आणि तो जर पसंत नाही असं म्हणला तर घरात एकाही माणसाला वेदना होत नाही, एवढ्या वेदना तिच्या बापाला होतात. फक्त प्रश्न पडतो, तो प्रगट करीत नाही. तो रात्री झोपेत एकटा रडतो. अरे तळहाताच्या फोडाप्रमाणे मी जपलो, माझ्या मुलीच्या सगळ्या इच्छा म्या पूर्ण केल्या, आणि एका 1.5 दमडीच्या पोरानं माझ्या पोरीला पसंत नाही म्हणावं, असं माझ्या मुलीत काय कमी आहे याचा पश्चाताप बापाला होतो. पण तो रात्री रडतो ना, सकाळी फ्रेश होऊन सगळं विसरून जातो. कारण त्याला माहिती आहे माझ्या डोळ्यात पाणी जर घरातल्यानी पाहिलं तर घरातल्या वातावरणावर परिणाम होईल, एवढा तो सहन करतो. तुम्ही अभ्यास करा. माया नावाच्या कोल्हाटणीला 16 पोरं आहेत, ती काय काळजी करायची नाही तुम्ही. आणि 16 पोरांमधला काम अपुरा राहिला का क्रोध तयार होतो, क्रोध तयार झाला की लोभ तयार होतो, लोभ तयार झाला का मत तयार होतो, मत तयार झाला का मत्सर तयार होतो. इथं आपण 22 मिनिटापूर्वी होतो. आणि एवढे जेव्हा जातील तेव्हा आनंद तयार हो, आणि तो आनंद साधूचा बोध झाल्याशिवाय. साधू बोध झाला नुरोनी आठेला, साधू बोध झाला तो नुरोनी आठेला, साधू बोध झाला तो नुरोनी आठेला, साधू बोध झाला तो नुरोनी आठेला, साधू बोध झाला तरच तुम्हाला जीवनात आनंद येईल. आणि आनंद नसल्यावर जगात करायचं का. आता अजून थोडं किचकटे. तुम्ही म्हणाले पहिलंच घुसायला तकलीफ झाली, एवढं जड कीर्तन सांगितलं, अजून किती जड सांगा. आता ऐका. आता हा अभंग हरिपाठातला 6व्या नंबरचा आहे. आणि हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे. नीट आहे का. विठाला विठाल विठाल इकडे लक्ष द्या. पाया पडून सांगतो, हरिपाठ हा ग्रंथ नाही. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे. 22 वर्षाच्या मुलाने केलेला विश्वातला आविष्कार म्हणजे हरिपाठ आहे. हो. आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे, 9 रसाने भरलेल्या अमृताचा समुद्र म्हणजे ज्ञानेश्वरी. म्हणून एज्युकेटेड लोक ध्यानात ठेवा. तुम्ही सायंटिफिक भाषेत काही जरी विद्वान तुम्ही मांडलं, विद्वान मांडायलाच पाहिजे. पण आईन्स्टाईन, न्यूटन, गॅलिलिओ,
एडिसन, डॉक्टर बाबा, होमी बाबा, तुमचे टोटल जेवढे सायंटिस्ट झाले नीट आहे का, टोटल पार 2020 म्हणजे अब्दुल कलामांपर्यंत सगळ्या शास्त्रज्ञांनी कशाचा तरी शोध लावला. नीट आहे का. मग शोध लावल्यावर त्याच्यामध्ये 2 पर्याय झाले, काही निगेटिव्ह काही पॉझिटिव्ह. कादंबऱ्या झाल्या, कथा झाल्या, त्याच्यात काही मुद्द्यांवर खंडनं झाली. रामायण तयार झालं, खंडन झालं. भागवत तयार झालं, खंडन झालं. पण एज्युकेटेड लोक नीट आहे का, हे डॉक्टर बिक्टर कोणी असले तर इंजिनियर एमडी बिमडी, सृष्टी निर्माण झाल्यानंतर विश्वामध्ये ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे का तिच्या एका ओवीचं खंडन सुद्धा कोणाला करता आलं नाही. हा जगातला नाहीये, विश्वातला चमत्कार आहे. नीट आहे का. ज्ञानेश्वरीवर मला एकाने विद्वान माणसाला प्रश्न विचारला होता की बा आईन्स्टाईन, गेलिलिओ, जॉन लोगी बेअर्ड आणि 1856 जॉन लोगी बेअर्डनं टीव्हीचा शोध लावला, राईट बंधूने विमानाचा शोध लावला, वाफेच्या इंधनाचा शोध लावला, मग तुमचे न्यूटन आला, गॅलिलिओ आला, केपलर आला, रुदरफोर्ड आला, मेंडेलिफ आला. हे जे शास्त्रज्ञ आहेत सगळे, डोबे रायनर एक शास्त्रज्ञ आहे, न्यूलँड एक शास्त्रज्ञ आहे, हे सगळे सायंटिस्ट आले, शोध लागले आणि खंडनही झाली. पण ज्ञानेश्वरीवर खंडन का झालं नाही. ज्ञानेश्वरीच्या ग्रंथावर नाही, एका ओवीवर सुद्धा खंडन करता आलं नाही. एका ओवीवर. त्याने मला प्रश्न विचारला असं का घडलं, तर त्याचं उत्तर असं आहे, ज्ञानेश्वरी हा 9 रसाने भरलेल्या अमृताचा समुद्र आहे आणि रोज नित्य नवी ज्ञानेश्वरी आहे. तुम्ही जितक्या वेळा वाचाल तितक्या वेळा ज्ञानेश्वरीचा अर्थ वेगळा आहे, तो तुमच्या बुद्धीत सापडू शकत नाही. म्हणून तर्क वितर्क ज्ञानेश्वरीत चालत नाही. आता लोक म्हणतात आम्ही शिकेले. शिकून तुम्ही काय करणार. 2 तास कीर्तनाला बसणार, कीर्तनकाराचं एखादं वाक्य धरणार, त्याच्यावर कमेंट्स करणार. तुम्ही काय करणार. 2 तास कीर्तनकाराने एवढा जीव काढला, त्याच्याशी काय घेणं नाही. एवढा अभंगाचं बोलला